नेरळ पाणी योजनेसाठी मोहाचेवाडी येथे ठेवलेल्या पाईपाला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली। नेरळ शहरासाठी 40 कोटी रुपयांच्या पाणी योजनेचं भूमिपूजन एप्रिल 2023 मध्ये थाटामाटात करण्यात आलं होतं। एवढी मोठी योजना आली असल्याने नेरळकरांचा पाणी प्रश्न सुटेल असं सर्वांना वाटलं होतं। मात्र गेल्या 3 वर्षात या योजनेचं काम संथ गतीने सुरू असल्याने नेरळमध्ये पाणी पेटलं असल्याची परिस्थिती आहे। यामुळे ग्रामपंचायतीवर अनेकदा मोर्चे आले। अनेक भागात पाणी पुरेशा दाबाने जात नसल्याने लोकांना पाणीच मिळत नाही। असं असताना आता या योजनेसाठी आणि गेले वर्षभर मोहाचेवाडी येथे पडून असलेल्या पाईपालाच आग लागल्याची घटना समोर आली आहे। पाणी योजनेचं काम करण्यासाठी या पाईप वर्षभरापूर्वी आणण्यात आले होते। सोमवारी दिनांक 30 मार्च रोजी दुपारी अचानक या पाईपाला आग लागल्याची घटना घडली। आग लागल्यामुळे आकाशात काळे धुराचे लोळ उठले। परिसरात नागरिक देखील घाबरले। तेव्हा काही ग्रामस्थ व नेरळ ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी मोठ्या धैर्याने या आगीवर नियंत्रण मिळवलं। वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठं नुकसान वाचलं असलं तरी काही पाईप हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेत। काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता PN पांढरपट्टे यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 3 वर्षात फक्त 51% काम पूर्ण झाले। त्यात आता ही आगीची घटना घडल्याने ठेकेदार या योजनेत करत असलेलं कासवगतीचं काम, त्यामुळे या योजनेचं काम पूर्ण होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे।